आप नए हैं तो मेरे अखिल तांबोली सर क्लासेस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो, बेल दबा के ऑल करो ताकि आपको नोटिफिकेशन में अधिक सूचना अपडेट आपको मिलती रहेंगी। लेकिन आपको जो इंग्लिश में लिखा हुआ सब्सक्राइब का लाल बटन है उसको टच करना है और घंटी बजाना है, ऑल करना है, तब को सबसे पहले आपको वीडियो देखने को मिलेगा। हम देख रहे हैं, इसके पहले हमने दो वीडियो बनाए हैं यूट्यूब चैनल पर। पहला वीडियो टेस्ट, दूसरी टेस्ट, अब तीसरी टेस्ट का वीडियो हम बना रहे हैं जो कि 17 से लेकर 22-23 को तीसरा टेस्ट होगा। आपण मराठी आंतरभारती येत्या 9वीचं ब्रिज कोर्स बघत आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। ब्रिज कोर्स दिवस 17, क्षेत्र भाषिक कौशल्य, कौशल्य क्षमता, कवितेचा आस्वाद घेणे, कवितेचे आकलन, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, संकल्पना, कविता आकलन। हम नज़म गाएंगे, नज़म समझेंगे, नज़म को पढ़ेंगे, नज़म को गाएंगे, पढ़ेंगे, लिखेंगे और हम तकरीर करेंगे। अध्ययन निष्पत्ति, कविता लक्ष्यपूर्वक ऐकून त्याचा आनंद घेतात, ध्यान से खुशी से कविता सुनते हैं और कविता म्हणतात, कविता गाते हैं। मोठ्या माणसाच्या आदर्श समोर ठेवून ज्ञान साधना करून सहकर्तृत्व आणि सुंदर जीवन कैसे जगावे हे समजतात। हम खूबसूरत ज़िंदगी किस तरह गुजारना है ये समझते हैं। माणूस की हाच खरा धर्म है या तत्वाचे जीवनात रूढीकरण करतात। इंसानियत ये सबसे बड़ा मजहब है ये हम समझते हैं। जाणून घेऊया जीवन सुंदर करू, ये जीवन सुंदर करू ह्या कवितेचे गायन करतो। मानवतेच्या विचारांचा वसा मनी हो धरू, मानवतेच्या विचारांचा वसा मनी हो धरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। झटकून टाकू आळस सारा, चैतन्य जागवेल पाठ वारा, रोज पाठे लवकर उठून ज्ञानसागरी फिरू। जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू, ग्रंथगुरूची संगत ठेवू, ज्ञान झऱ्यांचे पाणी पिऊ, होऊन गेले अनेक महात्मे मार्ग त्यांचा अनुसरू। जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू, संकट येता करू सामना, धैर्य देऊया आपुल्या मना, जीवनाच्या ध्येयापासून कधी न मागे सरू। जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू, नव्या युगाचे ज्ञान वाढू, आपणच आपुले जीवन घडू, कर्तृत्वाने आपण सारे भारतभूषण ठरू। जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। अशा प्रकारे मैं कविताचे वाचन केलो। कविताचे अर्थ पाहूया। नज़म का अर्थ देखेंगे हम मराठी और उर्दू में। मानवतेच्या विचारांचा वसा मनी हो धरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। मानवतेचे विचार आम्ही मनी धरू, आम्ही जीवनात चांगल्या प्रकारे विचार अवलंबू आणि जीवन आम्ही सुंदर करू। हम जो भी है अच्छे ख्यालात को इस्तेमाल करके हम ज़िंदगी आसान और ज़िंदगी खूबसूरत बनाएंगे। झटकून टाकू आळस सारा, चैतन्य जागवेल पाठ वारा, रोज पाठी लवकर उठून ज्ञानसागरी फिरू। जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। अंगणात आळस आणि पार टाकून देऊ, पहाटेच्या मोकळा टवटवीत उत्साह वारा आपल्या श्वासात चेतना जागवेल। रोज पहाटे लवकर उठून आम्ही ज्ञानरूपी सागरात विहार करू आणि पहाटे उठून ज्ञान साधना करू, सोबतच्या अपन अपने जीवन सुंदर करूँ। हम सुबह में जल्दी उठेंगे, हम रोज़ सुबह उठेंगे, हमारी सुस्ती को हटा देंगे और जो भी सुबह की है ज्ञान इल्म हम बढ़ाएंगे और इल्म बढ़ाकर हमारा ज़िंदगी हम खूबसूरत बनाएंगे। हम सुबह उठकर इल्म के समंदर में घूमेंगे। ग्रंथ गुरुची संगत ठेवू, ज्ञान झऱ्यांचे पाणी पिऊ, होऊन गेले अनेक महात्मे मार्ग त्यांचा अनुसरू। जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू। आम्ही जे ग्रंथ म्हणजे पुस्तकारूपी गुरूंच्या संगतीत राहूया, आम्ही पुस्तकाच्या सहवासात राहू, पुस्तक दररोज वाचू, ग्रंथाचे जे झऱ्याचे पाणी पिऊ। अनेक देशात महान व्यक्ती होऊन गेले आहेत, आखून दिलेले जे जीवनाचे मार्ग त्यांचे आम्ही अनुसरू आणि दाखवलेल्या वाटेवर त्याचा प्रवास करू, त्यांच्या मार्गाने आम्ही चालू आणि आम्ही जीवन सुंदर करूँ। हम रोज़ाना किताब पढ़ेंगे और किताब के साथ रहेंगे जो कि हमारा इल्म बढ़ेगा और ज्ञान इल्म हमारा ज़्यादा से ज़्यादा बढ़ेगा। और जो भी हमारे भारत देश में पुराने लोग महात्मा हो चुके गए हैं, हमारे जो भारत देश में जो भी महान व्यक्ति होकर गए हैं उनका हम रास्ता अपनाएंगे और हमारा ज़िंदगी हम बिल्कुल खुशहाल बनाएंगे।
संकटे येता करू सामना, धैर्य देऊया आपल्या मना, जीवनाच्या ध्येयापासून कधी ना मागे सरू, जीवन सुंदर करू गड्यानो, जीवन सुंदर करू. मनामध्ये हिंमत जागून येणाऱ्या संकटाचा न डगमगता आम्ही मुकाबला करू, सामना करू. जीवनाचे ध्येय ठरले आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आता मागे हटायचे नाही. आता चला सोबत्यांनो, जीवन सुंदर आम्ही करू. हमारे पास में कितनी भी मुसीबतें आए, हम आगे बढ़ेंगे, बिल्कुल डगमगाएंगे नहीं और बिल्कुल हमारा काम करते रहेंगे. हम ज़िंदगी का मकसद पूरा करेंगे, हम पीछे हटेंगे नहीं. हमारी ज़िंदगी हम बिल्कुल खूबसूरत बनाएंगे. नव्या युगाचे ज्ञान वाढू, आपणच आपुले जीवन घडू, कर्तृत्वाने आपण सारे भारतभूषण ठरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू. नवीन युग अवतरले आहे, नवीन तंत्रज्ञानाचा युग आलेली आहे, ज्ञान वाढलेले आहेत. आपणच आपले आयुष्य घडवू, आपल्या कर्तबगारीचे भारताला भूषण असं ह्यास कार्य करूया. चला मित्रांनो, आपले जीवन आपणच सुंदर करूया. नए ज़माने के साथ हम बिल्कुल अच्छा कंप्यूटर ज़माना है, उसके साथ हम चलेंगे. हम चलने के बाद हमारी ज़िंदगी हम अपने आप बनाएंगे. हमारी मेहनत से, हम हमारे काम से, हमारे ज़िंदगी में अच्छे काम करके हम बिल्कुल हमारी ज़िंदगी बनाएंगे और ज़िंदगी खूबसूरत बनाएंगे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेचा अर्थ समजावून द्यावे, कवितेचं आकलन करावे, विद्यार्थ्यांना कवितेचा भावार्थ समजून घेणे, अपरिचित शब्दार्थ अर्थ शोधणे, कवितेतील मूळरूप कल्पना समजणे. ह्या सर्व आपण इथे अर्थ बघितलेला आहे. समानार्थी शब्द लिहून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. आता ह्या आपण कवितेचे इथे प्रश्न उत्तर पाहूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेवर कृती सोडवण्यास द्यावी. झटकून टाकायची तो आळस, चैतन्य जगवणारा पाठवारा. योग्य पर्याय इथे निवडायचा आहे. जीवन सुंदर करू म्हणजे मानवतेच्या विचारांनी वागू, तेव्हा जीवन सुंदर करू. आणि इंसान के हम सोच से हम रहेंगे, मैं इसलिए जीवन हम आसान खूबसूरत बनाएंगे. आगे पुढं बघूया. कल्पक होऊया. शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या मते सुंदर जीवनाची गुरुकिल्ली कोणती ह्या विचारावर आपले मत थोडक्यात लिहावे, सांगावे. सुंदर जीवन, हम खूबसूरत ज़िंदगी किस तरह बनाएंगे, हमें इसकी तब बन सकते हैं. कठोर परिश्रम आम्ही केले पाहिजेत. योग्य नियोजन आमचे राहिले पाहिजेत कोणत्याही कामाचे. सातत्यपूर्ण अभ्यास आम्ही केला पाहिजेत. आम्ही चांगल्या प्रकारे मार्काने पास झाले पाहिजेत. उजळणी पण आमची पक्की पाहिजे. ह्या मानसिकदृष्ट्या कणखरपणा आम्ही पक्के पाहिजेत. ही विद्यार्थ्यांसाठी सुंदर जीवनाची व यशाची गुरुकिल्ली आहे. हमें खूबसूरत ज़िंदगी बनाने के लिए बहुत मेहनत करना पड़ेगी. हमारा बिल्कुल टाइम टेबल होना ज़रूरी है. हम डेली बहुत किताबें पढ़ेंगे, अखबार पढ़ेंगे, सिलेबस के अलावा किताबें पढ़ेंगे और हिम्मत से हम आगे बढ़ेंगे. अगर काम करते हैं तो हमारी ज़िंदगी बिल्कुल खूबसूरत बनेगी और हम कामयाब होंगी. ब्रिज कोर्स दिवस 18 क्षेत्र भाषाभ्यास, कौशल्य, क्षमता, लेखन, संकल्पना, वाक्यप्रचार. आम्ही वाक्यप्रचार बघत आहोत. जुमलों में इस्तेमाल हम देख रहे हैं. अध्ययन निष्पत्ति, नवीन शब्दाचा अर्थ संदर्भाने समजून घेणे. नया अल्फाज का मतलब समझना है. अपरिचित शब्दाचे अर्थ शब्दकोशातून शोधतात. जो अल्फाज हमें पहचान के नहीं है वो हमें डिक्शनरी में देखना है मराठी के और ज़्यादा उसका मतलब समझना है. भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक ओळखतात व त्यांचा वापर करून लेखन करतात. जो भी हमारे व्याकरण के नियम से हम पहचान करते हैं और उसका लिखाण भी करते हैं. जाणून घेऊया. शिक्षकांनी विद्यार्थ्याचे 2 गट तयार करून एका गटाकडे वाक्प्रचार, दुसऱ्या गटाकडे त्यांचे अर्थ असलेले शब्दकार्ड देवे. ये हम खुद भी अगर स्कूल चालू होती है तो 2 गट बनाएंगे. एक के पास वाक्यप्रचार देंगे, उसका दूसरे गट के पास मतलब देंगे. मतलब दोनों एक दूसरे को पहचानना है. एका गटाने वाक्यप्रचार सांगावे, दुसऱ्या गटाने त्याचा अर्थ सांगावा. हे गट पुन्हा बदलून करावे. ऐसी गट हम बना सकते हैं. जिस तरह देखो यहाँ पर वाक्प्रचार दिया हुआ है और वाक्प्रचार का अर्थ है. जिस तरह इसमें से हमको ये पहचानना है. जिसके त्राण न उरणे आणि ताकद न उरणे, ये नीचे का पहला है. खजील होणे आणि शर्मिंदा होणे, मात करणे, विजय मिळवणे, हैरान होणे, त्रासून जाणे, सामसूम होणे, शांतता पसरणे, सामना करणे, 2 हात करणे. अरे त्राण न उरणे म्हणजे बिलकुल ताकद नाही रहना. शर्मिंदा होना, खाजील होना, मात करना यानी जीत हासिल करना, त्रासून जाने यानी तकलीफ, हैरान होना, परेशान होना, सामसूम यानी बिल्कुल अमन फैलाना, सामना करना यानी 2 हात करना. ये ऐसे हम उसके मतलब देखे. शिक्षकांनी एक वाक्यप्रचार सांगून त्याचा अर्थ वाक्यात उपयोग कराव्यास विद्यार्थ्यांना सांगावे.
एक एक जो भी जुमलों में इस्तेमाल है उसका मतलब समझ के जुमला बनाना है। जिससे इस तरह खालील वाक्य परिचयाचा वाक्यात उपयोग करा। कार माजवणे, कब्जा करणे, झटकून टाकणे, निर्धास्त राहणे, साक्षात्कार होणे, इसका हम अर्थ और जुमलों में इस्तेमाल देख रहे हैं। कार माजवणे अतिरिक्त करणे, मुले सुट्टीत खेळ खेळण्याचा कार माजवतात, यानी जो भी ज़्यादा से अतिरिक्त करना, मतलब लड़के छुट्टियों के दिनों में कार करते हैं। कब्जा करणे, ताबा करणे, अम्मार ने आपल्या संपत्तीवर ताबा केला, अम्मार अपने प्रॉपर्टी पे ताबा किया। झटकून टाकणे, जबाबदारी मुक्त होणे, जबाबदारी में से मुक्त होना, लोक कामाची जबाबदारी दुसऱ्यावर देऊन अंग झटकून टाकतात, यानी अपनी जो काम की जिम्मेदारी दूसरे पर डालकर अपना खुद अंग झटक डालना है, खुद निकल जाना, इसका मतलब। निर्धास्त होणे, बेफिकीर होणे, विद्यार्थी 10वीच्या परीक्षा देऊन निर्धास्त झाले। निर्धास्त होणे, बेफिक्र होना, छात्र 10वीं की एग्ज़ाम दे के बिंदास हो गए हैं, बेफिक्र हो गए। साक्षात्कार होणे, आत्मिक ज्ञान प्राप्त करणे, संत पोथी वाचून साक्षात्कार होतात, इस आत्मिक ज्ञान इल्म हासिल होना, आणि संत जो है अपनी जो भी किताब पढ़कर वो साक्षात्कार उन्हें मिलता है। इस तरह आम्ही अशा प्रकारे आम्ही इथे वाक्य आणि वाक्याचा प्रचार, वाक्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग केलेले आहे। तुम्हाला आवडणारी एक गोष्ट वाचावं, त्यातील वाक्प्रचार शोधून त्याची यादी तैयार करा। ये जो तुम एक कहानी पढ़ना है, उसमें से प्रचार जुमलों में इस्तेमाल पहचानना है और उसकी लिस्ट बनाना है, और लिस्ट व्हाट्सएप ग्रुप पे या मेरे वैयक्तिक नंबर पे भी आप डाल सकते हैं। ब्रिज कोर्स दिवस 19 क्षेत्र गद्य आकलन, कौशल क्षमता, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, सुनना है, पढ़ना है, लिखना है और तकरीर करना है, अनुसंकल्पना, पाठाला अनुसरण, लेखन करने, सबक के हिसाब से लिखना है। अध्ययन निष्पत्ती, स्वातंत्र्याचे मोल जाणतात, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होते, सामाजिक ऐक्याचा संदेश मिळतो। हम देश के लिए बिल्कुल जो देशभक्ति की जज्बा हम रखते हैं और उससे हमारे सामाजिक एकता का मैसेज आगे जाता है। जाणून घेऊया भूमिगत के बारे में हम देख रहे हैं। एक शिक्षिका आहे, विद्यार्थ्यांना अरुणा असफ अलीचे पत्र दाखवून त्यांच्याविषयी माहिती घेतात। अरुणा असफ अलीने 1942च्या भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावल्याने इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले। तेव्हा त्या भूमिगत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय राहिल्या, याची जाणीव विद्यार्थ्यांना येत्या 7वीत झाली असल्याने त्या पूर्वज्ञानाच्या आधारे शिक्षिका पाठ भूमिगत याची प्रस्तावना करून पाठाला सुरुवात करेल। ये अरुणा असफ अली की तस्वीर है। इसके बारे में जानना है कि ये असफ अली 1942 में भारत छोड़ो आंदोलन में इन्होंने बहुत सारा इंग्रज़ के खिलाफ पकड़ने के लिए बहुत बख्शिश जाहिर की। आंदोलन में हिस्सा लेने की वजह से इंग्रज ने इनको पकड़ने के लिए बख्शिश जाहिर किया था, और ये भी इन्होंने स्वतंत्र लड़ाई में बहुत अच्छा काम किया और बहुत अच्छी भूमिका देश के लिए निभाई थी। ऐसे अरुणा असफ अली इन्होंने 1942 में काम किया है। इसके बाद में परिषद वाचतो। 8 ऑगस्ट 1942 हा दिवस गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा हा अखेरचा इशारा दिला आणि 42ची चळवळ सुरू झाली। वनवा पसरावा तशी ती देशभर पसरली। ह्याच काळातील एक मध्यरात्र सगळीकडे सामसूम झाली। एक व्यक्ती अंधारात सावधपणे चालली होती। एका घरापुढे ही ती थांबली, आजूबाजूचा कानोसा घेतला। आपल्याला कोणी पाहत नाही अशी खात्री झाल्यावर तिने हळूच दाराची कडी वाजवली। घर उघडले गेले। त्यातल्या माणसाच्या कंदिलाच्या प्रकाशात एक थकला भागलेला चेहरा दिसला। त्याच्या डोळ्यात भरकन अनेक भाव चमकून गेले। धास्तवलेला तो चेहरा पाहून आतल्या माणसाने कंदील चटकन बारीक केला। आलेल्या माणसाला आधी आत घेऊन दार लावले आणि विचारले, शंकर, अशा अवेळी कसा? अब्दुल, मला आसरा हवाय, मी तुरुंग फोडून आलोय। अरे, काही काळजी करू नकोस, या अब्दुलच्या घरात तुझा विश्वासघात होणार नाही। 1942 में भारत छोड़ो का इशारा महात्मा गांधी ने दिया है, और उस टाइम में ऐसी शंकर नाम का वो जेल में से भाग कर आता है, जेल फोड़ कर आता है, और उसमें से वो अब्दुल के घर आता है, रात में आता है और अंधेरे में दिखाई नहीं देता, लेकिन उजाले में उसका चेहरा दिखता है। तो उसको कहने लगते हैं, अब्दुल भाई तुम इधर किधर? तो मैं तुरुंग फोड़ के आया, मुझे तुम्हारा सहारा चाहिए। और उसमें अब्दुल ने बिल्कुल उनको, तेरा भरोसे से मैं तुझे रखूँगा, तुझे, ऐसा उन्होंने कहा। अशा प्रकारे आता आपण परिच्छेद वाचलेला आहे। परिच्छेदाची उत्तरे आपण बघूया।
वरील उतारात वेगवेगळे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी कितपत आकलन केले आहे ते ठरवावे. अपरिचित शब्दांचे अर्थ समजून घ्यावे. ही घटना केव्हा घडली? ही घटना पहिल्या लाईनीमध्ये 8 ऑगस्ट 1942. दुसरा, या उत्तरातील संवादात भाग घेणारी 2 पात्रे कोण आहेत? अब्दुल, शंकर, जयबून. आणि इंग्रजांनी भारत छोडो या अखेरचा इशारा कोणी दिला? तो इथे दिलेला आहे दुसऱ्या लाईनीत, महात्मा गांधींनी. आता नंतर आपण पाहणार आहोत शंकरला असा का हवा होता, कारण तो तुडून फोडून आला होता. शंकर कोणाकडे आला होता व केव्हा? अब्दुलकडे आला होता, रात्री आला होता. हम पहले इसमें 8 अगस्त 1942 में ये घटना हुई. ये उतारे में 2 अब्दुल और जयबून. भारत छोड़ो का इशारा महात्मा गांधी ने दिया. शंकर को सहारा चाहिए था क्योंकि वो तुरंत जेल फोड़ कर आया था. शंकर अब्दुल के पास में आया और रात में आया था. या उताराचे प्रकट वाचन करताना अपरिचित शब्दाचे अर्थ शब्दकोशात शोधून लिहितात. स्वतःच्या शब्दात माहिती सांगतात. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल माहिती देतात. हमें कोई भी अगर पाठ सबक का हम पढ़ते हैं तो उसमें से जो भी हमें अल्फाज, समानार्थी शब्द, वाक्य प्रचार, हमें उसकी लिस्ट यादी बनाना है और व्हाट्सएप पे डालना है. आम्ही पॅरेग्राफ वाचला, त्यातून आम्हाला उत्तरे शोधायची आहे. परिच्छेद हमने पढ़ा है, उसमें से जुमले हमने जो भी प्रश्न है उसके उत्तर स्वाध्याय हमको छुड़ाना है. चौकटी पूर्ण करा. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना इशारा दिला. भारत छोडो. कंदिलाच्या प्रकाशात आतील माणसाला एक चेहरा दिसला. शंकर. विरुद्धार्थी शब्द, उलट अल्फाज. एकानेक, हळूच. हल्लू का जल्दी होगा, लवकर. विश्वासघात. धोका कहूँगा, विश्वास. बारीक का जाड, बारीकाने. मोठा. आधी. याच्यानंतर इथे राहिलेलं इथे नंतर होतो. आधीचं इथे उत्तर आहे नंतर. इथे चुकून राहिलेलं आहे ते नंतर करा. आधीचं उत्तर येईल नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या तुमच्या आवडत्या क्रांतिकारकाविषयी आंतरजालच्या मदतीने माहिती मिळवा व लिहा. जे स्वातंत्र्य लड़ाई में जिन्होंने हिस्सा लिया है, वो जिनको जो पसंदीदा क्रांतिकारक है, उनका जो भी हम गूगल पे अगर डालते हैं उसके बारे में मालूमात अच्छी तरह से लेके आप लिखो और उनकी ज़्यादा मालूमात लेके लिख कर आप व्हाट्सएप पे डालो और आपके पास भी रख सकते हैं. ब्रिज कोर्स का दिवस 2021. क्षेत्रलेखन, कौशल्य, क्षमता, स्वय अभिव्यक्ति, कल्पना करून तुमच्या शब्दातल्या हमें सोच के हमारे अल्फाज में लिखना है. अध्ययन, निष्पत्ती, आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनाबाबत बारकाईने निरीक्षण करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात व त्यांचे लेखन करतात. जो भी इलाके में जो भी वाक़या होता है उसकी बारीकी से हमको निरीक्षण करना है. सोचकर हमें हमारी प्रतिक्रिया लिखना है और लिखकर हमें व्हाट्सएप पे डालना है. जो भी चीज़ है, आप जैसे विविध प्रसंग है, जो भी वाक्य आता है उसके बारे में सांगितलेल्या गोष्टी अनुभव स्वतःच्या भाषेतले येतात. जो भी वाक्य है आपने खुद के अल्फाज में लिखना है सोच के. आगे जाणून घेऊया. ये तस्वीर है. तस्वीर के हिसाब से अब ये तस्वीर, बच्चे स्कूल में जा रहे. वरील चित्र पहा. विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर एकमेकाशी गप्पा मारतात दिसत आहे. तेव्हा त्यांना का ह्या कोरोना काळात घरीच ऑनलाईनवर अभ्यास करावा लागत आहे. कल्पना करा की शाळा सुरू झाली. याविषयी थोडक्यात माहिती काय लिहाल? आता इथं शाळा सुरू झालेली आहे. कोरोना काळ आहे पण शाळा सुरू झालेली आहे. आपण आपले विचार इथे लिहूया. शाळा सुरू झालेली आहे. विद्यार्थी शाळेत जात आहे. जाताना एकमेकांमध्ये अंतर आहे. तोंडाला मास्क आहे. स्वतःची पाण्याची बॉटल आहे. शिक्षक शाळेच्या गेटवर उभे आहे. विद्यार्थ्याचे ताप चेक करत आहे. विद्यार्थी हाताला सॅनिटायझर लावतात. विद्यार्थी अंतराने शाळेत बसतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. अशी कोरोना काळातली कोरोनानंतरची शाळा भरलेली आहे. आता नंतर आपण इथे पाहू. नदी तुमच्याशी बोलते. या कल्पना 8 ते 10 वाक्यातल्या. नदी हमारे से बात कर रही है. नदी ऐसा लिखना है. डोलात खाली पानी है और पानी सफ़ेद पांढरे शुभ्र दिसते. पाणी सफ़ेद दिख रहा है. लांब जाणे, दूर तक जाता है. लोक राहायला येणे, लोक तिथे राहायला येतात नदीकाठी. नदीच्या शेतात समजा शेती फळझाडे आहे. शेती फळझाडे तिथे आहे. पाणी नसलेला प्रदेश आहे. त्यालासुद्धा पाणी नदीने पुरवले जाते. जहाँ पर पानी नहीं है इलाके में, वो उसका नदी से उसका इस्तेमाल होता है. पानी पुराया जाता है. खूब पाऊस, बहुत पानी गिरता है, नुकसान, फिर सरकार से मदद होती है. ऐसी एक ये पॉइंट है, मुद्दे है. इसके आधार पर हमें लिखना है नदी के बारे में. तो हम लिखेंगे. तो एका गावात एक फार मोठी नदी आहे. तिचे पांढरे शुभ्र पाणी वाहताना दिसत आहे.
शेतकरी शेतात राहतात, आपली बागायती फळफुलांची शेती करतात. नदीला जास्त पाणी असल्यामुळे दुसऱ्या गावाला सुद्धा पिण्यासाठी पुरवले जाते. एक दिवशी नदीला महापूर येतो, त्यामुळे गावाचे तसेच शेतीचे नुकसान होते. शेतकऱ्यांना सरकारतर्फे अनुदान मदत दिली जाते. जिस तरह एक गांव में एक नदी है, उसका पानी सफ़ेद है, वो बह रहा है खल और किसान लोग खेत में रहते हैं और खेत में अपनी जो खेती करते हैं और खेती करने के बाद न एक दिन नदी को बहुत पानी आता है, जिससे खेत और गांव का बहुत नुकसान होता है और नुकसान होने से भी सभी सरकार तरफ से उनको मदद मिलती है। और इसमें एक बताया है कि नदी बाकी जो इलाकों में पानी नहीं, वो इलाकों को नदी का पाणी वहाँ से पुराया जाता है। अशा प्रकारे आपण नदीविषयी इथे मुद्द्यावर आधारित नदीविषयी लिहिलेलं आहे। हम आगे देखेंगे। पुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून ते तुम्हाला काय सांगेल त्याचे लेखन करून घेतील। ये किताब है सामने, हमको किताब हमारे से बात कर रही है। देखो हम क्या लिखते हैं। मैं पुस्तक आहे, मैं किताब आहे, माझे दररोज वाचन करा, मुझे रोज पढ़ो। तुम्हाला वाचन केल्यानंतर जगाची माहिती मिळेल, ज्ञान वाढेल। तुम मुझे पढ़ेंगे तो आपको दुनिया की पूरी मालूमात मिलेंगी, इल्म बढ़ेगा, तुमच्या बुद्धीला चालना मिलेगी, तुम्हारी दिमाग और भी अच्छा बढ़ेगा। मुझे पढ़ेंगे तो आप बचेंगे, वाचाल तर वाचाल। इस तरह आपण पुस्तकाविषयी आपण इथे मराठीत माहिती लिहिली आहे। आता आपण खाली कल्पना करूया। प्लास्टिक पिशव्याचा वापर बंद केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा। पहिला आपल्याला फायदा होईल, प्लास्टिक बंदीमुळे शहरात गावात कचरा होणार नहीं। हाँ, ये फ़ायदा है, शहर में गांव में कचरा होगा नहीं, ये हमको प्लास्टिक बंदी से होगा फ़ायदा। दूसरा, नदी नाले का जो पानी अटकता है, नदी नाले से पानी अटकणार नहीं, नदी नाले का पानी कहीं अटकेगा नहीं, पानी अटकेगा नहीं। और प्लास्टिक जनावरांनी पोटात गिळल्याने जनावरे मरतात। और जो भी प्लास्टिक है हमारे जानवर के अगर पेट में जाते हैं तो जानवर उससे मरते हैं, इसलिए जानवर भी हमारे सुरक्षित रहेंगे, आलूदगी कम होगी। इसलिए प्लास्टिक बंदी से बहुत सारे फायदे हैं। और अशा प्लास्टिक बंदीविषयी आपण इथे काय फायदे आहेत ते बघितलेले आहे। ब्रिज कोर्स दिवस 22 क्षेत्रलेखन कौशल्य क्षमता स्व अभिव्यक्ति घोषवाक्य लेखन करा। हम घोषवाक्य लिखना है हमें। अध्ययन निष्पत्ती भाषेतील बारकावे नियम इत्यादीचा विचार करून स्वतःच्या भाषा तयार करतात आणि आपल्या लेखनात समावेश करतात। जो भी हमें भाषा के जो भी बारीक सारीक बातें रूल से हम लिखते हैं और अपल्या लेखनात उसका लिखाण में हम इस्तेमाल करते हैं। प्रसंगातून शब्द वाक्य वाक्प्रचार म्हणी याचा योग्य वापर करतात। जो भी वाक्य आता है उसके अल्फाज हम अच्छे इस्तेमाल कर, जुमलों में इस्तेमाल करते हैं, कहावतें भी इस्तेमाल करते हैं। जैसा वाक्य यानी जुमला, वाक्य प्रचार, और जो भी वाक्य प्रचार आते हैं जुमलों में इस्तेमाल, और म्हणी यानी कहावतें। हम वाक्य प्रसंगानुसार शब्द वाक्य प्रचार आणि म्हणी वापरतो। जाणून घेऊया शिक्षक शाळा घोषवाक्य म्हणजे काय, घोषवाक्याचा वापर आपण कुठे करतो, तसेच कोणकोणती घोषवाक्य ऐकलेली आहेत याची चर्चा करतात। घोषवाक्यांना नमुना चित्राद्वारे दाखवून त्यांचे वाचन व लेखन करून घेतील। हम घोषवाक्य जो भी कहावतें टाइप है ये घोषवाक्य, खालील घोषवाक्य व अशा प्रकारची घोषवाक्य तयार करा। वेळेवरती अभ्यास ज्याचा पुढेच नंबर कायम त्याचा, ये अशी घोषवाक्य। जो करतो कष्ट तोच होतो श्रेष्ठ, जो मेहनत करेंगा वहीच आगे बढ़ेगा। जागोजागी कचऱ्यांचे डोंगर हे तर डासांचे आवडते घर, जहाँ कचरा है वहाँ मच्छर ज्यादा। मुलींच्या शिक्षणाचा घेतला वसा, प्रत्येक क्षेत्रात उमटे त्यांचा ठसा। लड़के पढ़ाई में आगे, इसलिए वो आगे कभी भी हमें दिखाई दे रहे हैं। असतात ज्याची घाण नखे, रोज त्याचे पोट दुखे, जिसके नाखून में घाण रहती है वो उसका रोज़ पेट दुखता है। जो राहतो नेटका तो सर्वांचा होई लाडका, जो टकाटक रहता है वो सबका लाडका रहता है। जिस तरह वेळेवरती अभ्यास ज्याचा पुढेच नंबर कायम त्याचा, जो वक्त पे पढ़ाई करता है उसका आगे नंबर कायम रहता है। इस तरह हमें कहावतें हमने देखे हैं, घोषवाक्य देखे हैं। आगे हम देखेंगे सक्षम बनू या खालील विषयावर घोषवाक्य तयार करून लिहा। जिस तरह पानी अडवा पानी जिरवा, इस पे पानी को रुकाओ और पानी को बचाओ। मुलगी एक समान, मुलगी लड़का और लड़की एक सा है,
लड़की एक सा है खालील चित्रावरून घोषवाक्य लिहून घेतील. अब जिससे ये तस्वीर है, पेड़ है, तो यहाँ पर झाड़े लावा, झाड़े जागवा, झाड़ लगाओ, पेड़ लगाओ और पेड़ को जगाओ. दूसरी बात यहाँ पर दिख रही लड़की बात कर रही है, मुलगापेक्षा मुलगी बरी जीवन प्रकाश देते दोन्ही घरी. और इसमें देखो किताब पढ़ रही है तो वाचाल तर वाचाल, पढ़ेंगे तो मुझे बचेंगे. ये थेम बूंद बताया दे रहा, थेम थेम तड़े साचे, बूंद बूंद से समंदर बनता है. अच्छा, इस तरह हमने ये तस्वीर को देख के कहावतें बनाए हैं. कल्पक होऊया स्वच्छतेचे महत्त्व समजावून देणारी 5 घोषवाक्य तयार करून लिहा. 5 घोषवाक्य तयार करूया. कचरा योग्य ठिकाणी ठेवा, कचरा योग्य जो लायक जगह पर रखो, साफ सफाई करूया, बीमारी हटूया. हम साफ सफाई करेंगे, बीमारी को हटाएंगे. घर असेल साफ तर सर्व गुने माफ. घर अगर साफ रहेगा तो हमारे सब गुने माफ होंगे. धरती पानी हवा ठेवा साफ, नहीं तर येणारी पीढ़ी करना नहीं माफ. हमारी जो ज़मीन है, पानी है, हवा को साफ रखो, नहीं तो हमारी जो आने वाली जो नस्ल है वो हमको माफ़ नहीं करेंगी. स्वच्छ शहर आनंदी शहर, साफ सुथरा शहर खुशहाल शहर. अशा प्रकारे हम 5 साफ सफाई के बारे में हमने 5 घोषवाक्य यहाँ पे लिखे. भाषा पेटी प्रसंग चित्र यहाँ पर देखना है और उसके ऊपर हमें घोषवाक्य बना के व्हॉट्सअप ग्रुप पे डालना आहे. अशा प्रकारे आपण 17 ते 22पर्यंत ब्रिज कोर्स बघितलेले आहे. आता याच्यानंतर आपण स्वाध्याय पत्रिका पाहणार आहोत, प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 23वें दिन में राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतु अभ्यास चाचणी क्रमांक 3 इस तरह रहेंगी. मराठी संयुक्त 9वी 15 मार्क की टेस्ट है. खालील उतारा वाचा, खालील प्रश्नाची उत्तरे सूचनानुसार लिया. ये पढ़ना है हमें और पढ़कर अच्छी तरह से समझना है. और नीचे के रसाळ फळ देणारे झाड, इसमें लिखना लेंगे आंबा आहे. आंब्याला म्हणतात, आंब्याला एक अमृत फळसुद्धा राजा, फळाचा राजासुद्धा म्हणतात. अमृत फळाचा आंब्याच्या वाळलेल्या रसाला म्हणतात, त्याला आंबापोळी म्हणतात. वाळ्या आंब्याचे उपयोग लिहायचे, फायदा लिखना है, आंबा कुठे आढळतो ये भी लिखना है. आंब्यापासून लोणची, मुरब्बा, चटणी होते. आंबा भारतात आढळतो. खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे या लिहायची. चांगली कविता वाचन करा. करुणा असू दे, सदैव माणसा, हे चांगले वाचायचे आणि खालचे प्रश्न इथे द्यायचे. आमच्या आयुष्याची मर्यादा तुझ्या हातात आहे, त्याच्यात उत्तर आहे कवितेमध्ये. पाखरांनी करुणा कोणाकडे केली आहे? पाखरांना अंगणात झाड कशासाठी हवे आहे? जंगलचं समानार्थीच लिहायचं शब्द. अरण्यवली विषयात घरचं सदन बी होऊ आणि वाक्प्रचार आपण बघितलेले आहेत. त्या वाक्प्रचाराचा अर्थ इथे त्राण न उरणे म्हणजे ताकद न उरणे, जगाचा निरोप घेणे म्हणजे जगाला कायमचे सोडून जाणे. अशा प्रकारे थेंब थेंब तळे साचे असं पूर्ण वाक्य करा. कोरोनाची लढण्यासाठी 2 घोषवाक्य तयार करा. पाणी बोलू लागले तर ये 5-6 ओळी जे मत लिहाइए. पानी के बारे में लिखना है और कोरोना के बारे में कहावतें लिखना है. इस तरह आप ये टेस्ट आपको लिखना है और ज़्यादा मार्क लेना है. इसमें इसके जवाब है आपण 22पर्यंत 17 ते 22पर्यंत बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये हे तुम्हाला प्रश्न लिहिण्यास बिल्कुल काही अड़चन येणार नहीं. चांगल्या प्रकार अपन टेस्ट सोडू शकता. इस तरह आपको ये वीडियो पसंद आता है तो मेरे चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट्स करो, शेयर करो.